नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपल्याला बघायचं आहे की जे आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करतोय तर त्याला आपल्याला नंबरिंग करायचे. ठीक आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पॅरेंट चेन कशी ओळखायची. तर आज आपल्याला बघायचं आहे त्या पॅरेंट चेनला आपल्याला नंबरिंग करायचं आहे. ठीक आहे, काय बघायचं आहे? नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन. बघा, सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं की पॅरेंट चेन कशी सिलेक्ट करायची. ठीक आहे, तर आजचा आपला पॉइंट असणार आहे नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन किंवा तुम्ही जे चेन सिलेक्ट केलेली आहे मेन चेन त्याला आपल्याला नंबर करायचा आहे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे याच्यात, आता हे जे आपण नंबर करतो, ठीक आहे, काय हे जे आपण नंबरिंग देणार आहोत त्याला लोकांट म्हणत असतो. आपण काय म्हणतो? लोकांट. आता बघा सगळ्यात पहिलं हे जे नंबर्स आहेत, काय दीज नंबर्स आर कॉल्ड लोकांट. काय म्हणतो आपण ह्याला? लोकांट म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा जर तुमच्याकडे एक पॅरेंट चेन आहे, डायरेक्ट लिहितो सी. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काही येणार नाही आपल्याला. ठीक आहे, कारण इकडून नंबरिंग दिली काय आणि इकडून नंबर दिली काय सेमच असणार आहे. ठीक आहे, पण प्रॉब्लेम कुठे येतो? जर एखादा तुमच्याकडे सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. आता या ठिकाणी काहीतरी तुमचा एखादा CS3 ग्रुप प्रेझेंट आहे. आता ही पॅरेंट चेन आहे किंवा याच्यावर काय तुमचा एक सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. तर मग यावेळेस काय करायचं? आता जर असं बघितलं आपण हे जशास तसं आहे तर बघा, तर जर असं असेल कार्बन 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 अशा पद्धतीने ज्याला 1 2 3 4 5, आता हे जे नंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? लोकांट म्हणत असतो. काय म्हणतो? लोकांट्स म्हणत असतो. तर याच्यामध्ये जो पहिला रूल आहे, ठीक आहे, तर काय आता जर एखादा सबस्टिट्यूएंट तुमच्याकडे प्रेझेंट आहे तर या चेन वरती कुठेतरी एक सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर तेव्हा नंबरिंग कशी करणार? ठीक आहे, तेव्हा नंबरिंग कशी करणार बघा, if the substituent is present on the carbon chain or the parent chain, then substituent must get minimum लोकांट. आता मिनिमम लोकांट किंवा नंबरलाच आपण काय म्हणत असतो? लोकांट म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा जर सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, एक्झाम्पल बघा लक्षात येते लवकर, CH3 CH, इथं CH3 आहे, CH2 CH3. आता तुम्हाला नंबरिंग द्यायची कुठून हे समजलं पाहिजे. ठीक आहे, बघा जर मी नंबरिंग या साईडनं करू किंवा असं करू 1 2 3 4, ही झाली एका साईडनं नंबरिंग. ठीक आहे, ही आपली पॅरेंट चेन झाली. तर 2 नंबर कोणाला भेटलाय? CS3 ग्रुपला भेटलाय. बाय चान्स मी जर असं केलं, काय मी जर असं केलं नंबरिंग या साईडनं दिली 1 2 3 4, ही जी नंबरिंग होते याच्यानुसार तुमचा जो सबस्टिट्यूएंट आहे तो 3 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 3. पण ही चुकीची नंबरिंग आहे. काय आहे? चुकीची नंबरिंग. मग आपल्या जो सबस्टिट्यूएंट आहे त्याला काय मिनिमम नंबर भेटला पाहिजे किंवा मिनिमम लोकांट भेटला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे जी आपण वर केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो? करेक्ट नंबरिंग. ठीक आहे, आता 2 नंबरला मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे. आता बघा नेक्स्ट आहे बघा, आणखी याच्यात जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा CH3 CH CH3 CH2 CH2 CH3. याच्यामध्ये पण बघा नंबरिंग जर इकडून दिली तर हा 4 नंबरला येतो, जर इकडून केली तर 2 नंबरला, 1 2 3 4 5. ठीक आहे, तर हा मिनिमम नंबर आला पाहिजे तुमच्या सबस्टिट्यूएंटला. नेक्स्ट आहे, आता एकापेक्षा जर 2 अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील, काय एकापेक्षा 2, इफ 2 alkyl groups are present, 2 alkyl groups are present at the same locant
फ्रॉम बोथ साइड्स. बघा हे काय आहे तर बोथ साइड्स. देन सबस्टिट्यूएंट get minimum locant 1 comes alphabetically आता बघा एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट तुमच्याकडे प्रेझेंट आहे. आता पण काय आहे ते दोन्ही साइडने त्यांचा नंबर सेमच आहे. काय आहे दोन्ही साइडने. आता बघा एक्झाम्पल मध्ये बघा CH3 CH3 CH2 CH2 सॉरी आता बघा जर मी नंबरिंग इकडून केली किंवा मग इकडून जरी केली तर दोन्ही सबस्टिट्यूएंटला सेम नंबर यायलाय. काय होत आहे दोन्ही सबस्टिट्यूएंटला सेम नंबर. आता वेगवेगळे अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहेत तिथं. बघा कसं करणार. जर मी 1 2 3 4 5 6 आणि 7 तर अशी नंबरिंग केली तर काय होत आहे जो माझा मिथाइल ग्रुप आहे त्याला काय होत आहे 3 नंबर येत आहे आणि जो 5 नंबरला आहे तो आहे इथाइल ग्रुप त्याला 5 नंबर येत आहे. ठीक आहे. तर आता यावेळेस करायचं काय तुम्ही काय करायचं यावेळेस हा जे सबस्टिट्यूएंट आहेत यांचं पहिले नाव लक्षात घ्यायचं. काय याचं नाव काय आहे मिथाइल आहे. मिथाइल नाव आहे याचं. याचं नाव काय आहे इथाइल आहे. आता यांच्यासाठी काय करायचं यम पहिलं लेटर चेक करायचं इथं ई पहिलं लेटर चेक करायचं. ठीक आहे. यम आणि ई मध्ये सुरुवातीला येतं आपलं ई. काय येतं ई. तर ह्या इथाइल ग्रुपला मिनिमम नंबर येईल अशी नंबरिंग करायची. काय करायचं इथाइल ग्रुपला मिनिमम नंबरिंग आली पाहिजे असं नंबरिंग करायची. बघा आता मग ही जी नंबरिंग आहे ती चुकीची आहे. ठीक आहे. मग नंबरिंग कशी करणार या साईडनं 1 2 3 4 5 6 7. आता बघा इथाइल आला तुमचा 3 नंबरला आणि मिथाइल गेला 5 नंबरला. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा झाला दुसरा पॉइंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला तिसरा पॉइंट ते बघूया प्लीज. बघा बघा तिसरं काय इफ मोर दॅन किंवा मग इफ 2 लिहा किंवा मोर दॅन 2 लिहा काही अडचण नाही. ठीक आहे. इफ डिफरंट अल्काइल ग्रुप्स और अदर सबस्टिट्यूएंट्स. आता प्रत्येक वेळेस अल्काइल ग्रुपच असतील असं काही नाही. दुसरे फंक्शनल ग्रुप पण असतात ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून पण काम करतात. ठीक आहे. इफ अदर सबस्टिट्यूएंट आर प्रेझेंट at the same locant then the locant or same locant from both sides then numbering must be done in number then minimum number is given to the substituent which comes first in alphabetical order.
ऑर्डर. आता बघा या ठिकाणी अल्काइल ग्रुप असू दे किंवा दुसरं कोणतं असू दे, त्याच्या जागी आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघा तुमच्याकडं CH3 आहे, CHCl आहे, इथं CHBr आहे आणि इथं CH3 आहे. याच्यामध्ये हा जो सबस्टिट्यूएंट आहे हा सबस्टिट्यूएंट आहे. आता ह्याला नंबरिंग कशी करणार? ठीक आहे बघा, याला आपण म्हणतो क्लोरो. काय म्हणतो? क्लोरो. याला म्हणतो आपण ब्रोमो. ठीक आहे. आता हा जो ब्रोमो आणि क्लोरो मधला जो फर्स्ट लेटर आहे बी आणि सी, याच्यामध्ये बी आधी येतो नंतर सी येत असतो. काय होतो? बी आधी येत असतो. म्हणजे हा जो ग्रुप आहे त्याला मिनिमम नंबर गेला पाहिजे. म्हणजेच नंबरिंग या साईडने करावं लागेल 2, 3, 4. जर या साईडने केली तर हा 3 नंबरला आला असता आणि ती नंबरिंग कशी झाली असती? चुकीची झाली असती. कशी झाली असती? चुकीची झाली असती. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट बघा, याच्यामध्ये काय आता बघा काय होतं, कधी कधी एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट असतात. काय होतात? एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट असतात. तर त्यावेळेस काय करायचंय? लोवेस्ट सम रूल यूज करायचंय. काय करायचंय? लोवेस्ट सम रूल. आता लोवेस्ट सम रूल काय आहे ते बघा. लोवेस्ट सम रूल. आता जर इफ मोर दॅन टू substituents are present on parent chain, then their sum then the sum of their locant must be मिनिमम. कशी असली पाहिजे? मिनिमम. म्हणजे त्यांच्या नंबरची जी बेरीज आहे किंवा सम आहे ती कशी असली पाहिजे? कमीत कमी असली पाहिजे. ठीक आहे. बघा एक्झाम्पल सांगतो. CH3 आता हीच एक कंपाऊंड आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता याला दोन वेळेस आपण काय करूया? नंबर देऊन बघूया काय होतं बघा. आता याच्यात काय म्हटलंय की जे तुमचे सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत, ज्या कोण्या लोकांना प्रेझेंट आहे किंवा ज्या कोण्या नंबरला प्रेझेंट आहे त्याला काय करायचं? त्यांची सम काय असली पाहिजे? मिनिमम असली पाहिजे. मग ती नंबरिंग आपली काय असेल? बेस्ट असेल किंवा करेक्ट असेल. तर बघा मी दोन प्रकारे नंबरिंग देतो. पहिले बघा आपण काय करूया? इकडून नंबर देऊ. आता इथून जर बघितलं हा 2 नंबरला आहे, हा पण 2 नंबरला आहे. ठीक आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता ह्यांचे लोकांट बघा, कुठं कुठं सबस्टिट्यूएंट आहेत त्याला मार्क करा फक्त. 2 नंबरला सबस्टिट्यूएंट आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला सबस्टिट्यूएंट आहे, त्याच्यानंतर एक 6 नंबरला सबस्टिट्यूएंट आहे. तर ह्या 2, 3 आणि 6 ची बेरीज करायची. काय? 2 + 3 + 6. नंबर किती आलाय? 11. यांची बेरीज किती आली? 11 आली. आता काय करूया आपण? आता उलट देऊन बघूया नंबरिंग काय होते बघ. जर मी इथे 1 नंबर दिला, काय करतो मी? या साईडने देतो नंबरिंग. इथे 1 नंबर देतो मी, 2, 3, 4, 5, 6, 7. आता यांच्या समची बेरीज करायची बघ, सॉरी लोकांची. 2, 5, 6. यांची जर बेरीज किती येते बघा, 2 + 5 + 6. ठीक आहे. टोटल किती येते? 5 6 11 2 13. किती आली सम? 13 आली. म्हणजे तुमची जर बेरीज कमीत कमी येत असेल तर तुम्ही जी केलेली नंबरिंग आहे ती कशी आहे? करेक्ट आहे. मग आता तुमची जे रेड कलरने मी जे नंबरिंग केलेली आहे ती चुकीची नंबरिंग आहे. करेक्ट कोणत्या जी ब्लॅक कलरने केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे मिनिमम सम आली पाहिजे तुमच्या लोकांड नंबरची. काय आली पाहिजे? मिनिमम सम आली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच ही जे आहे हे काय आहे? करेक्ट आहे. ठीक आहे. हे कसं आहे? रॉंग. ठीक आहे. 13. आता ही जी इकडून नंबरिंग केलेली आहे ती चुकीची आहे. या साईडने जी नंबरिंग केलेली आहे आपण ब्लॅक कलरनं ती कशी आहे? करेक्ट नंबरिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे प्रत्येक वेळेस असंच असते का? तर बघा नसते. कधी कधी आता बघा लक्ष द्या.
आता आपण काय म्हणलो, सम कशी असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे. आता आणखी एक एक्झाम्पल बघा, CH3 CH CH3 आता बघा सेम आहे. आता याच्यात फक्त आपल्याला नंबरिंग करायची. ठीक आहे, नंबरिंग करू आपण. बघा दोन प्रकारे नंबरिंग करता येते. आता आपण काय म्हणतो, आता इकडून जर गेलं तर इथं 2 भेटायला आणि इकडून जर गेले तर हा पहिला येतोय. नंबरिंग करून बघूया काय होते बघू. बघा जर नंबरिंग केली मी या साईडने 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, आणखी बघा आता ही झाली एका साईडने नंबरिंग. दुसरी वरून करूया आपण. बघा 1 2 3 4 5 6 8 आणि हे 9. आपल्याला करायची बेरीज. काय करायची, सम करायची. आता बघा जे आपण खालून या साईडने नंबरिंग केली त्याच्या बघू. 4 आणि 3 7 प्लस 8 किती येतं, टोटल 15 येते. नेक्स्ट बघूया काय येते. तर हे जे 2 आहे, 2 प्लस 6 प्लस 7, याचं पण किती आले, 15 आले. ठीक आहे, आता अशा वेळेस काय होतं, एक तर त्यांचं सेम येऊन जाईल किंवा डिफरंट येईल. काय होऊ शकतं, डिफरंट येऊ शकतं. कधी कधी ही जास्त होईल, कधी कधी ही कमी होईल. पण अशा वेळेस काय करायचं, तेव्हा तुम्ही लोवेस्ट सम रूलचा यूज करायचा नाही. तिथं तुमचा लोवेस्ट सम रूल फेल होतो. का होतो बघा, जर तुम्ही बघितलं या साईडनं आपण नंबरिंग करतोय, जो तुमचा पहिला सबस्टिट्युएंट आहे, काय होत आहे, तुमचा जो पहिला सबस्टिट्युएंट आहे तो 2 नंबरला आहे. कुठं आहे, 2 नंबरला आहे. आणि इथं जर बघितलं या साईडनं तुम्ही नंबरिंग केली तर या ठिकाणी तुमचा जो पहिला सबस्टिट्युएंट आहे तो 3 नंबरला आहे. किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. मग डोक्यामध्ये एकच ठेवायचं, तुम्ही जिथून नंबरिंग सुरू करतायत, भले पुढे किती असू द्या, काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करा, इकडून 2 नंबरला 1 सुरू व्हायला, त्याच्या पुढे किती असू द्या, काही घेणं देणं नाही. पण तर हा सुरुवात करतानाच जर पहिला 3 नंबरला यायला, एकीकडून 2 नंबरला यायला, तर जे 2 नंबरला यायला त्याला नंबर पहिले द्यायला पाहिजे, है की नाही. म्हणजे हा काय सुरुवातीला 2 नंबरला येतो, हा 3 नंबरला येतोय. कुठे येतोय, 3 नंबरला येत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही जे नंबरिंग इकडून करता ती चुकीची ठरते. नंबरिंग कुठून केली पाहिजे, जे पहिल्यांदा सबस्टिट्युएंट जवळ पडेल तिथून आपल्याला काय करायचे, नंबरिंग करायची असते. ठीक आहे, म्हणजेच काय लिहिता येईल, इफ द substituent is present at lower locant than other, then lowest sum rule is not obeyed. त्यानंतर लोएस्ट सम रूलचा उपयोग किंवा विचार करायचा नाही. ठीक आहे, बघा कळालं का. सुरुवातीला काय बघितलं आपण, जे आपल्याला नंबरिंग करायची ती कशी करणार, जर सबस्टिट्युएंट जवळ पडत असेल तर त्याला मिनिमम नंबर गेला पाहिजे. दुसरं काय बघितलं, आता जर एकापेक्षा जास्त अल्काइल ग्रुप्स प्रेझेंट आहेत किंवा सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, काही घेणार नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळेस अल्काइल असो असं काही नाही. ठीक आहे, काय असलं पाहिजे, सबस्टिट्युएंट प्रेझेंट असले पाहिजेत. आणि जर दोन्हीही सबस्टिट्युएंट सेम लोकांवर येतात, इकडून मोजलं 3 ला येतं, इकडून मोजलं तरी 3 ला येतं, तेव्हा काय करायचं. मग जर सेम अल्काइल ग्रुप असले तर वेगळी गोष्ट आहे. जर डिफरंट अल्काइल ग्रुप्स असले तर काय करायचं, काय डिफरंट अल्काइल ग्रुप्स असले तर काय करायचं, त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर बघायची. जर मिथाइल असेल आणि इथाइल असेल तर इथाइलचा ई पहिले येतो अल्फाबेटिकली, त्याच्यामुळे आपल्याला ई वाला म्हणजे इथाइल आधी कन्सिडर करावं लागेल, म्हणजे त्याला मिनिमम नंबर गेला पाहिजे. मिथाइलला नंतर गेला तरी चालतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की लोवेस्ट सम रूल आहे की नाही, म्हणजे जेव्हा आपण नंबरिंग करतोय तर त्याचे सम जे आहे त्यांच्या लोकांची ती कशी असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे. जर मॅक्झिमम असेल तर ते ओबे होत नाही. ठीक आहे, तर ते आपण इनकरेक्ट म्हणतो त्याला. दुसरं बघितलं की काही सबस्टिट्युएंट काय होतात, आता इकडून मोठी चेन आहे तुमच्याकडे, पॅरेंट चेन, इकडून एक पहिलं 2 नंबरला येतो, इकडून 3 नंबरला येत असेल, हा तर पहिले येतो ना भावा. काय होत आहे, जो पहिला आहे सबस्टिट्युएंट तो पहिले नंबर जवळ ज्याचा पडल तिथूनच सुरुवात करायची. हा 3 नंबरला आहे, त्याच्या बाजूला दुसरे 2 असू दे, काही घेणं देणं नाही, पण पहिला कुठून जवळ पडतो त्याच्याकडून काय करायची, नंबरिंग करायची असते. ठीक आहे, तर हे झालं नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन. आणखी याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू सो मच.